नमस्कार, मी सोमेश. नमस्कार, मी योगीराज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बद्दल सामान्य जनतेचं काय मत आहे. चला काका, अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बद्दल तुमचं काय मत आहे? जे काही केलंय ते एकदम परफेक्ट केलेलं आहे. त्याला सजा मिळालीच पाहिजे होती. ते जे केले त्याची सजा बरोबर भेटली त्याला. एन्काउंटर बरोबर आहे. फाशी शिक्षा म्हणजे त्याला परत तुम्ही बेल देणार, परत त्याला सोडवणार, तो बाहेर येऊन पुन्हा काहीतरी करणार, हे 2-3 प्रकार झाल्यावर परत शिक्षा देणार. कारण कसाब सारखे पण किती 5 वर्ष त्यांना असं सोडवलेलं आहे. जे झालंय योग्य झालंय. जे केलं ते बरोबरच आहे. हा फेक एन्काउंटर आहे. तो सामान्य माणसाच्या जिंदगीबद्दल जेव्हा हे घडतं तेव्हा बाकी त्या पालकांना किती होतं ते पालक जाणतात. आता याच्या पुढे कोणीही रेप केला हेच कृत्य करतात. जे केलं ते योग्य केलं आणि ह्याच केलं तिथं योग्य. योग्यच आहे, कारण की असं जर झालं तर पुढे दुसरा कोणी करणार असेल तो सावधगिरीने राहील किंवा त्याला पण असं वाटेल की असं करू नये, ही शिक्षा होऊ शकते. चलो जो भी हुआ अच्छा ही हुआ. जैसे उसने बच्ची के साथ जो भी किया वो बहुत गलत किया, अब वो उसे नहीं करना चाहिए था. तो जैसा उसको शूट करे तो अच्छा ही किया. जैसा त्या दिवशी तुम्ही बोलत होते की मी लगेच तुम्ही त्याला फाशीला द्या. आज तर त्या गोष्टी झाडल्या. आज तर मी सकाळी न्यूजवर पण बघितलं की बदलापूर स्टेशनला काल त्यांनी पेढे पण वाटले, पोस्टर लावले की हा न्याय मिळालेला आहे. आणि याच्यात राजकारण करण्यात काही अर्थच राहिलेला नाही. इतना जो टाइम लगा है उसको एनकाउंटर करने उतना भी नहीं लगना चाहिए था, इससे भी जल्दी होना चाहिए था. एन्काउंटर झालं ते योग्य आहे, पण ते ऍक्च्युली पहिलं केलं पाहिजे. युगामध्ये जे आजकाल मुलींना बाहेर पडणं मुश्किल झालेलं होतं, त्यामुळे जो हा दहशतवाद निर्माण झाला आणि हे एका दृष्टीने चांगलंच झालं. त्याला त्याला कापूनच टाकायला पाहिजे होतं. जोडीदारमध्ये नाही मारायला पाहिजे होतं. जे पण आहे पब्लिकच्या समोर फाशी द्यायला पाहिजे होती. या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे केलेलं आहे ते बरोबर आहे. आणि कोणताही पोलीस आपल्या आत्मसंरक्षणासाठी कधीही स्वतःचा बचाव करू शकतो. त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं नाहीये. जर समाजात अशा गोष्टी घडतायत तर आपण त्या घटनेच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे ना, की त्या घटना समोरची व्यक्ती कशी करते, की सीबीआय असू दे की तुम्ही केस वगैरे काढतात, हे गरजेचं नाहीये. ती घटना किती कलंकित आहे समाजासाठी हे बघणं जास्त महत्वाचं आहे. तर ही होती लोकांची मतं. त्यांना काय वाटतं ते त्यांनी आपल्याला सांगितलं, ते तुम्ही पाहिलंच असेल. आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ येतील त्यावेळेस त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आमचं चॅनल इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही ठिकाणी आहे, तर चॅनलला तिथे फॉलो करा. धन्यवाद.